बऱ्याचदा खरवस करायचं म्हटलं की खरवस फसतो. कधी चिकाचं प्रमाण कमी होतं तर दुधाचं जास्त. चला तर असं योग्य मेजरमेंटसहित अगदी दुधाचं आणि चिकाचं प्रमाण बघा योग्य प्रमाणात कसं घ्यायचं आणि कसा मस्त असं जाळीदार खरवस तयार करायचा अगदी मऊसूद असा. तर तुम्हाला मी त्याची परफेक्ट रेसिपी शेअर करणार आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा इथे एक पातेलं घेतलेलं आहे मी. ह्या पातेल्यामध्ये मी 1 लिटर गाईचं दूध घालून घेणार आहे. तर माझा हा अर्धा लिटर मापाचा तांब्या आहे. तर तांब्याच्या साहाय्याने इथे मी 1 लिटर दूध घालून घेणार आहे बघा. तर इथे मी कोवळ्या गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे खरवस बनवायसाठी. तर इथे बघा इथे मी 1 लिटर दूध टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या फुलपात्राच्या साहाय्याने मी 1.5 फुलपात्र असा चीक घालून घेणार आहे बघा. तर हा गाईचा चीक आहे, छान फ्रेश असा आहे. तर बघा 1 लिटरसाठी 1.5 फुलपात्र ही योग्य मेजरमेंट आहे. ह्या साहाय्यानेच आपल्याला बघा चीक घालून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 लिटर दुधासाठी इथे बघा 2 वाट्या साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त गोड हवं असेल तर साखर वाढवू शकता किंवा कमी गोड हवं असेल तर कमी देखील करू शकता. पण खरवस बघा गोडच खायला छान लागतो. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घेणार आहे बघा. याचा छान असा बघा फ्लेवर तयार होतो, मस्त असा वास येतो आपल्या खरवसला, खायला देखील छान टेस्टी लागतो. तर इथे 1.5 चमचा मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळं छान असं एकत्र करायचं आहे जेणेकरून आपली साखरही विरघळली जाईल आणखीन चीक आणि दूध हे छान असं मिक्स होईल बघा. तर आपल्याला हे अशा एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण असे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तिथे बघा तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. आता आपली साखर बघा छान अशी मिक्स झालेली आहे, पूर्णपणे विरघळली आहे. चला तर इथे बघा इथे मी 2 कुकरचे डबे ठेवून घेतलेले आहेत. तर हा खरवस मी कुकरला उकडवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कुकरच्या डब्यांचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये देखील उकडवून घेऊ शकता पाणी टाकून. तर आता हे पूर्ण बघा हे पूर्ण दूध मी आता ह्याच्यामध्ये ओतून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गाळून देखील ओतू शकता. तर जास्त डबे आपल्याला भरायचे नाहीत. तर अशा प्रकारे बघा 2 डब्यांमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता इथे बघा मी मोठ्या साईजचा कुकर घेतलेला आहे. हा माझा 8 लिटरचा कुकर आहे. ह्याच्यामध्ये तळाला मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. जास्त पाण्याचा नाही वापर करायचा आपल्याला, थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच. आता ह्याच्यामध्ये मी हा डब्बा ठेवून देत आहे कुकरचा. तर बघा डब्बा ठेवून त्याच्यावर आपल्याला लगेच ही झाकणी घालून घ्यायची आहे. का तर बघा हे कुकरचं पाणी ह्याच्यामध्ये जाऊ नये यासाठी. आणि ह्याच्यावरती मी दुसरा डब्बा देखील ठेवून घेत आहे. तर कुकरला खूप छान असा खरवस उकडला जातो, अगदी झटपट असा तयार देखील होतो. ह्याच्या बघा मी आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर 3 शिट्ट्यांमध्ये आपला छान असा खरवस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कुकर आपला थंड झालेला होता. तर इथे बघू शकता खूप छान असा घट्ट आपला खरवस तयार झालेला आहे. तर त्याला छान जाळी देखील आलेली आहे. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे काप करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा इथे मी भातवाडीच्या साह्याने बघा अशा प्रकारेचे काप काढून घेतलेले आहेत. खूप छान असे काप तयार झालेत, अगदी बघा घट्ट असा खरवस तयार झालेला आहे. चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग मस्त खा, स्वस्त राहा.